नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर मागच्या वेळी पुदिन्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता, तेव्हा मला अशा कमेंट्स आलेल्या, की "ताई कसा लावलाय म्हणून पुदिना?" तर अगदी सोपी पद्धत आहे. कुंडीमध्ये माती भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण पुदिना बाजारातून आणतो की नाही, त्याच्या ज्या स्टेम असतात जाड-जाड अशा घ्यायच्या आणि खालून थोडंसं कट करायचं त्यांना आणि त्या रोवून ठेवायच्या. त्या पुदिन्याला की नाही माझा अनुभव सांगते तुम्हाला, कारण बऱ्याचदा मी लावला होता पुदिना, तर एक 8-10 दिवसानंतर की नाही त्याच्या ज्या स्टेम असतात त्या काळ्या पडत जातात आणि मग कुसून जातो. तर खूप वेळा लावल्यानंतर मला असा अनुभव आला, की या पुदिना जेव्हा आपण लावतो की नाही कुंडीमध्ये, त्यावेळेस त्याला मी फर्टिलायझर अजिबात वापरलेला नाहीये याला, तरीही खूप छान बहरलाय तो आणि त्याच्यासाठी की नाही खूप जास्त सूर्यप्रकाश आणि पाणी सुद्धा भरपूर लागतं. भरपूर म्हणजे रोज थोडं-थोडं पाणी त्याला घालावं लागतं. म्हणजे असं नाही की 1-2 दिवस मध्येच गॅप पडला का पूर्ण ते सुकून वगैरे जातात आणि मलूल होऊन जातात ते. तर त्याच्यासाठी की नाही मागच्या वेळेस जेव्हा मी लावला होता ना, खूप छान झालेला खरं तर. पण आणि तो मी शेअर केला होता तो पुदिना हा नव्हे, हा मी परत दुसऱ्यांदा लावला. कारण की एक 7-8 दिवस मी नव्हते, बाहेर गेले होते आणि त्यावेळेस पाणी मिळालं नाही त्या झाडांना आणि त्याच्यामुळे तो पुदिना जो आहे की नाही तो फार अगदी हे मलूल होऊन गेला होता. मग तो काढूनच टाकला आणि दुसरे लावले मी पुदिन्याचे जे स्टेम मिळतात ते. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या नाही लक्षात राहत. काही-काही वेळेस आपण भाजीतून घेऊन यायला विसरतो. जसं की कढीपत्ता, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर तर असतेच, पण तरीही मी हिरवी मिरची लावलेली आहे. त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. खूप छान मिरच्या धरलेल्या आहेत त्या झाडांना सुद्धा. आणि कढीपत्ता पण मी कुंडीमध्ये लावलेला आहे. काही वेळेस भाजीमध्ये आणताना विसरायला होतं किंवा मला भाजीतून नाही आणावं लागत. पण बागेतूनच घेऊन येते. पण ते सुद्धा मला खाली उतरून तेवढं जावं लागतं आणि इकडे मी फोडणीला पातेलं ठेवलेलं असतं. मग त्याच्यावेळी कुंडीतल्या ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूपच जबरदस्त कामाला येतात मला. त्याच्यासाठी मी त्या कुंडीमध्ये लावून ठेवलेल्या आहे. तर आजची जी सँडविचची रेसिपी आहे ती अतिशय सोपी आहे. तुम्हाला डिटेल रेसिपी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि आजच्या हिरव्या चटणीमध्ये फक्त की नाही बाइंडिंगसाठी मी आलू भुजिया न वापरता अ, ओलं खोबरं जे असतं की नाही ते वापरलेलं आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.